चॅप्टर आपण सुरू करू. ते छोटस चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये समजण्यासाठी थोडस आहे, तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि ते कॉन्सेप्ट बेस नाही त्याचं, म्हणजे ते बायोचं नाही, ते IT रिलेटेड आहे, म्हणजे कम्प्युटरचं रिलेटेड आहे. तर मग आता चालू करू. येस मॅम. सगळ्यांना स्क्रीन दिसते आहे? येस मॅम. गुड. तर आपल्या आजच्या चॅप्टरचं नाव आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, थोडक्यात आपण त्याला ICT पण म्हणतात. तर हे ICT मध्ये काय असते, हे पहिलं ICT काय आहे आणि त्याच्यामध्ये काय असते आपण ते बघणार आहोत. तर ICTचं डेफिनेशन काय आहे? इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्क्लूड्स कम्युनिकेशन डिव्हाइसेस, देअर यूज अँड द सर्व्हिस प्रोव्हाइडेड विथ देअर हेल्प. म्हणजे जे कम्युनिकेशन डिव्हाइस, कुठलं कम्युनिकेशन डिव्हाइस आहे, म्हणजे फोन असो, लॅपटॉप असो, वॉकी टॉकी असो, हे असतो कम्युनिकेशन डिव्हाइस त्याच्यामध्ये, आणि त्याचा वापर कसा केला जातोय आणि ते कुठलं सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात. जसं आपण इकडं व्हिडिओ कॉल करतोय, काही लोक फक्त कॉल करतात, काही लोक आपल्यासारखं प्रेझेंटेशन दाखवतात, तर हे त्याचे वापर आहे. तर हे इन्फॉर्मेशन जे स्टोअर असतो त्याला आपल्या नॉलेजला बूस्ट करण्यासाठी, म्हणजे आपल्या नॉलेजला वाढवण्यासाठी आपण त्या पद्धतीने पण आपण यूज करू शकतो. हे आहे डेफिनेशन ICTचं. एकदा तुम्ही वाचून घ्या, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये, आणि काही डाऊट असेल तर मला आत्ताच विचारा. झाला सगळ्यांचं रीड करून? झाला तर मला एकदा सांगा सगळ्यांनी. गुड इव्हनिंग मॅम. ऋतुपर्णा झालं रीड करून? सुजाता, विकास येस मॅम. येस मॅम. समजलं? काही डाऊट आहे? काही डाऊट आहे का तुम्हाला? मॅम, हो सांग. कॅमेरा कम्युनिकेशन डिव्हाइस आहे का? कॅमेरा काय सांगते तू? कॅमेरा कम्युनिकेशन डिव्हाइस आहे का? फक्त कॅमेराच कम्युनिकेशन डिव्हाइस नाही आहे, पण आता जेव्हा आपण लॅपटॉप मध्ये कॅमेरा यूज करून काही प्रेझेंट करतात, म्हणजे आपल्याला प्रेझेंट करतात, तेव्हा तो कम्युनिकेशन डिव्हाइस होतो. म्हणजे फोन मध्ये जेव्हा आपण व्हिडिओ कॉल करतो तेव्हा कॅमेराचा वापर करतो, व्हिडिओ कॉल करायला, कम्युनिकेट करायला, तेव्हा तो कॅमेराचा वापर कम्युनिकेशन डिव्हाइस म्हणून केला जाऊ शकतो. कॅमेरा स्वतंत्र कम्युनिकेशन डिव्हाइस नाही आहे, पण ते मेमरी ठेवू शकतो, एव्हिडन्स ठेवू शकतो, हे करू शकतो कॅमेरा.
ओके मॅम. नेक्स्ट आपल्या इकडे आता जे कम्प्युटर आहे ते खूप चांगल्या पद्धतीने चालतात आणि ते खूप स्मार्ट आहे. त्या आपल्याला फक्त बोलायचे आणि ते आपल्याला ते काम करून देतात. पण इतके पूर्वीचे जे कम्प्युटर होते ते तसं नव्हते. ते खूप मोठे होते आणि त्याला खूप इलेक्ट्रिसिटी लावायचं आणि ते खूप गरम व्हायचं. जसं की पहिला कम्प्युटर 1946 आणि 1959 मध्ये आलं. त्याच्यामध्ये वाल्व्स होते. वाल्व्स म्हणजे व्हॅक्यूम ट्यूब्स. त्या व्हॅक्यूम ट्यूब्स इतका पॉवर यूज करायचं, इतकं हाय इलेक्ट्रिसिटी यूज करायचं की ते खूप हीट जनरेट करायचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कम्प्युटर पासून हीट निघतो. सीपीयू पासून सगळं हीट निघतो. तर हे हीट ना त्या त्या कम्प्युटरमध्ये खूप जास्त असायचं आणि त्यामुळे तो सतत बंद पडायचा. ते हे होतं पहिलं कम्प्युटर. सेकंड कम्प्युटर मध्ये ट्रान्झिस्टर्स होते. जे व्हॅल्व्स होते त्याला ट्रान्झिस्टरनी रिप्लेस केलं आणि ते छोट छोट साईज केलं कम्प्युटरचं त्यांनी आणि ते फास्टर चालायला लागलं ऍज कम्पेअर टू पहिल्याचं कम्प्युटर. थर्ड जनरेशन ऑफ कम्प्युटर होतं 1965 टू 1971 मध्ये. त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे आयसी हे घातलेला गेला. ते आणखीन ते छोटा झाला कम्प्युटर आणि स्पीड वाढली त्याची. 1971 ते 2010 पासून आपण मायक्रो प्रोसेसर्स म्हणजे मायक्रो चिप्स यूज करायला लागलं कम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग साठी. ते काय आहे कम्प्युटरच्या फास्ट व्हायच्या साठी स्पीड द्यायला साठी आणि स्पीड प्लस गुड प्रोडक्टिव्हिटी म्हणजे ते आपण जे रिझल्ट आहे ते चांगल्या पद्धतीने द्यायला सुरुवात केलं. ते होतं चौथं जनरेशनचा कम्प्युटर. आजचं जनरेशनचा कम्प्युटर तुम्हाला माहितच आहे. AI इंटिग्रेटेड असतात आणि ते किती स्पीड मध्ये काम करतात, प्रोसेस करतात डेटा तुम्हाला माहीतच असेल. तर हे होतं आपला 5 जनरेशन कम्प्युटरचं जनरेशन. आता कम्प्युटर कसं काम करतोय त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात. इनपुट युनिट, प्रोसेस मॅम युनिट. हो प्रीती बोल. हा कोणचा लेसन आहे? ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ओके मॅम. तर कम्प्युटरच्या 3 प्रकारचे युनिट असते म्हणजे 3 प्रकारचे पार्ट असते मग कुठलाही कम्प्युटर वर्क करतो. त्याच्यामध्ये आहे इनपुट युनिट, प्रोसेसिंग युनिट आणि आउटपुट युनिट. इनपुट युनिट मध्ये काय असणार? जसं कीबोर्ड असतो म्हणजे आपण काही कमांड देऊ शकतो कम्प्युटरला की काय करायचंय बाबा तुला. तर आपण कसला वापर करतो? कीबोर्डचा. फोन मधले कीपॅडचा वापर करतो. म्हणजे जिकडे पूर्ण शब्द दिसतात आपल्याला. नाहीतर आपण रेकॉर्डरचा वापर करतो, त्याला कमांड देतो रेकॉर्डिंग पासून. हे होतं हे आहे इनपुट युनिट. प्रोसेसिंग युनिट काय आहे म्हणजे त्याच्यावर ते विचार करतो आणि तुम्हाला रिझल्ट शोधायला चालू करतो तुमच्यासाठी. ते असतो सीपीयू. आणि तिसरा आहे आउटपुट युनिट म्हणजे तुम्हाला रिझल्ट दाखवतो. रिझल्ट कुठे दिसतो? मॉनिटरवर आपल्याला. तर हे आहे आउटपुट युनिट. इनपुट जसा एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला कॅल्क्युलेटरला. तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये 2+2 टाईप केला तर ते 2+2 तुम्ही इनपुट केला, दाबलं ना ते बटन 2+2 बटन दाबला, ते होतं इनपुट. आता ते प्रोसेस करतोय कॅल्क्युलेटर 2+2 काय आहे आणि तुम्हाला उत्तर मध्ये 4 आणि आन्सर देतोय. हे आहे आउटपुट. ते समजलं सगळ्यांना कसा कम्प्युटर काम करतो? येस मॅम. इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. जे इनपुट दिलंय त्याला तो प्रोसेस करतो आणि त्याच्यावर विचार करतो आणि तुम्हाला मग रिझल्ट देतो, त्याला आपण म्हणतो आउटपुट. आता आपल्याकडे कम्प्युटरमध्ये आतमध्ये काय काय असतं? मेमरी, OS, प्रोग्राम आणि डेटा. मेमरी हा 2 प्रकारचे असतात, रॅम आणि रोम. रॅम असतो रँडम ऍक्सेस मेमरी.
ते इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट असतो आणि ते फक्त जेव्हा इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली जाते त्याला तेव्हा तो काम करतो. रोम दुसऱ्या हातीने रीड ओनली मेमरी आहे. इकडे तुम्ही इन्फॉर्मेशनला फक्त स्टोअर केलेला इन्फॉर्मेशन जे आहे त्याला फक्त रीड करू शकतात. त्याच्यामध्ये कुठलाही चेंजेस करू शकतात नाही. तर जेव्हा तुमचे कम्प्युटरचे फीचर्स सगळे येतात ते रोम मध्ये येतात. म्हणजे तुम्ही फक्त त्याला रीड करू शकतो. तुम्ही त्याला चेंज करू नाही शकत. आता ऑपरेटिंग सिस्टम काय आहे हे तुम्हाला इझी करतो आपल्यामध्ये आणि कम्प्युटरमध्ये. जसं कम्प्युटर आपल्यासारखा भाषा नाही समजतो. जसं ABCD त्याला नाही कळत. आपल्याला कळण्यासाठी इकडे ABCD दिला आहे. पण जेव्हा ते कम्प्युटरमध्ये फीड होतो तो बायनरी नंबर मध्ये फीड होतो. ते असतो 0 आणि 1. आता तुम्ही 8 दाबलं तर कम्प्युटरमध्ये एक सिक्वेन्स जाईल 0 आणि 1 चा ज्याच्या विच इज इक्वल टू A फॉर कम्प्युटर. तर तसंच त्याला ऑपरेटिंग सिस्टम आपण म्हणतात की आपल्यामध्ये आणि कम्प्युटरमध्ये जे मध्येचा आहे जसं की कीबोर्ड हे आणि इंटरफेस म्हणजे कुठला बटन दाबायचं, कुठला विंडो ओपन करायचं हे त्याला आपण म्हणतात ऑपरेटिंग सिस्टम. प्रोग्राम, डेटा आणि इन्फॉर्मेशन. आता कुठला प्रोग्राम्स आहे तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये मतलब कुठले सॉफ्टवेअर आहे. आणि डेटा म्हणजे तुमच्या कम्प्युटरचा किती मेमरी असते, काय काय तुमच्या कम्प्युटर स्टोअर करू शकतो ते. आणि इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला माहित आहे की कम्प्युटर मध्ये इन्फॉर्मेशन आपण घालू पण शकतो आणि आपण काढू पण शकतो. हे होतं 4. आता कम्प्युटरला 2 पार्टनी डिवाइड केले गेले आहे. ते आहे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर काय असतं ज्याला आपण टच करू शकतो. जसं आता मी लॅपटॉपला टच केलं तर लॅपटॉप हे हार्डवेअर आहे. माऊस, कीबोर्ड, CPU जे आपल्याला दिसतो आणि आपण टच करू शकतो ते होते कम्प्युटरचा हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे ज्या बेसनी कम्प्युटर चालायला लागतो. म्हणजे आता आपण पॉवर पॉइंट चालवतोय, आता आपण गुगल मीट चालवतोय, हे सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअरवर बेस्ड असलेला ऍप आहे. तर याला आपण म्हणतो सॉफ्टवेअर. आता कॉमन सॉफ्टवेअर टूल्स. आता कुठलं कॉमन सॉफ्टवेअर टूल्स आहे हे तुम्हाला कॉमन माहिती असावं म्हणून तुम्हाला शिकवलेले जात आहे. येथे आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड केव्हा काम येतो जेव्हा आपल्याला काही डॉक्युमेंट तयार करायचे. म्हणजे समजा तुम्हाला काही आता तुम्ही तुमचे बुक्स बघतात ना कसे असतात ते डॉक्युमेंट तयार केलेला जातो मायक्रोसॉफ्ट मध्ये. कुठे फोटो असायचं, कुठे लिहायचं असं करून ते वर्ड मध्ये ते टाईप करतात. एक्सेलचा वापर केव्हा येतो जेव्हा आपल्याकडे खूप सारा डेटा आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ग्राफ करायचा आहे, त्याच्यामध्ये रिझल्ट करायचे, तेव्हा एक्सेलचा वापर येतो. पॉवर पॉइंटचा वापर केव्हा येतो जेव्हा तुम्ही वर्ड आणि एक्सेलचा जे डेटा आहे, जे माहिती आहे तुम्हाला दुसऱ्यांना दाखवायचं आहे एका चांगल्या पद्धतीने ज्याने त्याला समजवायला इझी हो, तेव्हा आपण पॉवर पॉइंटचा प्रयोग करतो. आता ऍक्रोबॉट रीडर्स काय असतो तो आहे PDF. म्हणजे त्याच्यामध्ये तो वर्डचा फाईल किंवा पॉवर पॉइंटला किंवा एक्सेलला तो PDF मध्ये कन्वर्ट करू शकतो. एकदा ते PDF मध्ये कन्वर्ट केला आणि तुम्ही समोरचा व्यक्तीला पाठवला तर तुमच्या मेन फाईल मध्ये तो चेंजेस करू नाही शकत. त्याला ते PDF ला डाउनलोड करून त्याला वर्ड मध्ये परत कन्वर्ट करायला पाहिजे आणि परत त्याला चेंजेस करायला पाहिजे. तुमच्या मेन डॉक्युमेंट असणार ना तो त्याच्यामध्ये ते चेंजेस नाही होणार एकदा ते PDF मध्ये कन्वर्ट झालं की. तो हे आहे फायदा. आता तुमच्या जे पण आपण गुगल सर्च करतात ते गुगलवर करतात.
तसंच थोडासा वर्षापूर्वी एक दुसरा सॉफ्टवेअर होता, ते होतं इंटरनेट एक्सप्लोरर. त्याला आम्ही म्हणायचं इंटरनेट एक्सप्लोरर. त्याच्या मार्क होतं ई. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट बद्दल थोडा थोडा सगळ्यांचा एक छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी दिले आहे. हे तुम्हाला टाइम जेव्हा असेल तुमच्या कम्प्युटर खोला, वर्ड खोला आणि हे छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी करायला प्रयास करा. तुमच्या मोबाईल मध्ये पण करू शकतात. हे ऍप्स मोबाईल मध्ये पण असतात. वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंटचे ऍप, पीडीएफचे ऍप पण असतात. आणि गुगल क्रोम तर तुम्हाला माहितच आहे. हे होतं सॉफ्टवेअर टूल. आता युजेस ऑफ आयसीटी काय आहे? पहिला आहे डेमॉन्स्ट्रेशन, प्रिडिक्शन आणि कलेक्शन ऑफ डेटा. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे एक्सपेरिमेंट कॉन्सेप्ट शोन बाय स्टिम्युलेशन अँड ॲनिमेशन, एक्झाम्पल नर्वस सिस्टम. म्हणजे आपल्याला काही डेमॉन्स्ट्रेट करायचं आहे, दाखवायचं आहे. बस जसं बघा, फॉर एक्झाम्पल कार्टून. हे तुम्ही ॲनिमेशन करतात आणि लोक दुसऱ्यांना दाखवतात. आणि दुसरे कसं बहुचक्के होऊन त्याला अटकून जातात. जसं तुम्ही पिक्चर मध्ये जातात तेव्हा 2 तास कसं तुम्हाला भूक प्यास काही नाही लागत, तुम्ही किती इन्व्हॉल्व असतो पिक्चर मध्ये. ते ते नर्वस सिस्टम मध्ये काम करतो. तुम्हाला जे प्रेझेंटेशन असं दाखवतात, मूवी दाखवतात, ते तुमच्या मेंदूवर काम करतो. त्याला आपण म्हणतो डेमॉन्स्ट्रेशन. सेकंड आहे प्रिडिक्शन. प्रिडिक्शन म्हणजे ते आपल्याला, तुम्हाला पाठच्या लेक्चर मध्ये एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट चॅप्टर मध्ये तुम्ही बघितलं की मिटिओरॉलॉजी प्रिडिक्शन होतात. म्हणजे मिटिओरॉलॉजी म्हणजे क्लायमॅटिक प्रिडिक्शन आणि वेदर प्रिडिक्शन होतात. क्लायमेट आणि वेदर म्हणजे फरक माहित आहे आता तुम्हाला? मला सांगा काय आहे ते. मॅम, वेदर जे असतं ना ते थोड्या कालावधीचं असतं आणि क्लायमेट जे असतं ना ते खूप कालावधीचं असतं. करेक्ट, शाबाश ऋतुपर्णा. तर हे प्रिडिक्शन जेव्हा करतात ना, तेव्हा कम्प्युटर्स यूज होतो. ते आपल्या आपल्यासारखं नॉर्मल कम्प्युटर नाही असतात. त्यांचे प्रोसेसर खूप भारी असतात आणि ते इतका डेटा तो स्टोअर करून, प्रोसेस करून त्याचा रिझल्ट देऊ शकतो. तर जे आपल्याला मध्ये जे पण आता रॉकेट्स मध्ये, हे मध्ये सगळ्यात मध्ये कम्प्युटर यूज होतो. तर हे होतंय प्रिडिक्शन. आता दुसरं आहे कलेक्शन. कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन. आता कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय? जे आपण आता, मला एक सांगा की पूर्वीच्या काळात जर्मनीमध्ये एक सायंटिस्ट आहे आणि इंडियामध्ये एक सायंटिस्ट आहे. दोन्ही लोक एका टॉपिकवर काम करत आहे. आता त्याच्या काही रिझल्ट आला आणि इंडियाच्या सायंटिस्टचा काही रिझल्ट आलाय. त्यांना एकमेकांना माहित पडावं की ते लोक एका टॉपिकवर काम करत आहे, त्याला खूप वर्ष लागेल. आणि त्या वर्ष लागेल आणि त्याचे जे रिझल्ट आहे ते एकमेकांना पाठवायला तर खूपच जास्त वेळ लागेल. तर आपल्याला हे सगळं फास्ट करण्यासाठी आपण एक सायंटिफिक इन्फॉर्मेशन असं एक टाईपचा डेटा चालू केलाय इंटरनेटवर. म्हणजे तुम्हाला सायंटिफिक पेपर, जे पेपर्स त्याने लिहिले, ते शोध त्यांनी केला आहे, ते सगळं त्याच्यामध्ये माहित पडेल. एका बटन दाबवा आणि तुम्हाला माहित पडेल की हे सायंटिस्ट हे टॉपिकवर काम करत होता आणि त्याचा रिझल्ट असा आला. तर आपण त्याच्या रिझल्टचा, त्याचा एक्सपिरियन्सचा यूज करून, वापर करून त्याच्यामध्ये फार काय बदल करू शकतो का, काही डेव्हलपमेंट करू शकतो का, काय त्या टॉपिक मध्ये, हे आपण बघू शकतो. तर हे असतं कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन. आता करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय असतं कम्प्युटर्स मध्ये? पहिला सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला माहिती आहे की C#, C++, आणि ऑपरेटिंग सिस्टम, हे सगळं वेबसाईट कसं बनवायचं, हे सगळं त्याच्यामध्ये येतो. ऍप्स कसं बनवायचं, तर त्याच्यामध्ये कम्प्युटर लँग्वेज असतात. कम्प्युटर लँग्वेज म्हणजे आता जे चाललेलं आहे C++, जावा, पायथन, हे सगळं कम्प्युटर लँग्वेजेसचं नाव आहे.
म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, पण कम्प्युटरला एक पर्टिक्युलर पद्धतीने लँग्वेज दिलेला कमांडच समजतं. आपण जसं बोलतोय तसं समजतं नाही. तर ते कुठलं कुठलं लँग्वेज आहे ते तुम्ही आणि ते लँग्वेज कुठलं कुठलं ऍप डेव्हलप करू शकतो ते तुम्हाला माहित पडणार. आता दुसरं आहे हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे कम्प्युटर कसं दिसावं, किती कॉम्पॅक्ट असावं, किती मोठं असावं, किती छोटं असावं, त्याचा रंग कसा असावा, त्याला टच केलं तर किती स्मूथ असावं, कुठलं मटेरियल यूज करायचं, आपण कुठलं मटेरियल यूज करायचं तर ते हार्ड राहणार, स्ट्रॉंग राहणार, हे सगळं आपल्याला माहित पडतो. तिसरं आहे ट्रेनिंग. तुमच्याकडे नॉलेज आहे कम्प्युटरचं, सॉफ्टवेअरचं, हार्डवेअरचं, पण तुम्ही स्वतःचा कंपनी नाही चालू करू शकतात, पण तुम्ही दुसऱ्याला शिकवू शकतात. त्याला आपण म्हणतात कम्प्युटर ट्रेनिंग. ती चौथा आहे मार्केटिंग आणि सेल्स. म्हणजे तुम्हाला एखादा प्रोडक्ट कोणी बनवलेला आहे, पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही ते कसं विकू शकतात, किती ऍडव्हर्टाइजमेंट करायचे, कुठे करायचे, कसलं ऍडव्हर्टाइजमेंट करायचे, कोणत्या लोकांना घ्यायचं, हे असतं मार्केटिंग आणि सेल्स. तर हे फील्ड आहे कम्प्युटरमध्ये. आपला लास्ट एक आहे याच्यामध्ये हे CDAC म्हणजे सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग. याचा फुल फॉर्म आहे सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग. हे सिच्युएटेड आहे पुणेमध्ये आणि ते इंडियाचा लीडिंग कम्प्युटर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. त्यांनी एक कम्प्युटर बनवलेलं होतं परम. परम म्हणजे सर्वोच्चम, सर्वोच्च इंग्लिशमध्ये बोललं गेलं तर सुप्रीम. ते बिल्ड केलेला गेला आणि नेतृत्वामध्ये विजय भाटकर, सायंटिस्ट डॉक्टर विजय भाटकरचा. आणि ते काय करत होतं, किती बिलियन कॅल्क्युलेशन असू दे, तो एका सेकंडनी कॅल्क्युलेट करून द्यायचं. हे कम्प्युटर रिसर्च, स्पेस रिसर्च, ऑइल कुठे आहे हे शोध करण्यासाठी, क्लायमेट कसं होणार हे शोध करण्यासाठी, मेडिसिन्स ह्या फील्ड, डिफेन्स ह्या फील्डमध्ये यूज केला गेला. तर डिफेन्स मध्ये तुम्ही सांगणार डिफेन्स मध्ये कम्प्युटर कसा यूज होतो. आता जे काही मिसाईल्स असतात ते मिसाईल्सला कसं कळेल की तुला हे रूटनी जाऊन हे ठिकाणी जाईन फुटायचंय. त्याच्यामध्ये कम्प्युटर चिप असतात जे त्यांना सांगून देतात की कुठल्या जागेवर जायचंय आणि कुठल्या जागेवर फोडायचंय. आता तुम्ही ऐकलं असेल की इस्रायल आणि अमेरिका, इस्रायल आणि इराक एक दुसऱ्यावर बॉम्ब फेकत असतात. तर कसं असं का अंदाधुंदी बॉम्ब नाही फेकत ते लोक, मिसाईल्स टाकतात ते लोक, म्हणजे त्याला ते मिसाईल इस्रायलमध्ये जाऊन फुटायचं असं. तर त्याच्यामध्ये कम्प्युटर्सचे वापर केले गेलेले होते. समजलं? आणि हे कम्प्युटरचा दुसरा वापर केला गेला की जेव्हा ते बाहेरचे कम्प्युटर होते त्याच्यामध्ये फक्त इंग्लिश लँग्वेज होतं, आपलं देवगिरी लँग्वेज नव्हतं. तर आपल्या हे कम्प्युटरमध्ये सगळं इंडियन लँग्वेज भरण्यात गेला. तर आपल्याला आज जे आपण टाईप करू शकतो मराठीमध्ये, हिंदीमध्ये, आपल्या मातृभाषामध्ये, हे मुमकिन झालं याच्यामुळेच. त्याचा आपण म्हणतो इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. हे समजलं? येस मॅम. आता हे आहे की तुम्ही जेव्हा डेटा भरतात एक्सेल मध्ये तर काय काय तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिला डेटा बोललं तर टेबल बनवायचं, त्याच्यामध्ये किती कॉलम किती रोज येणार ते लिहायचं, रोजचं नाव कॉलमचं नाव काय आहे ते लिहायचं, त्याच्यामध्ये डेटा घालायचं. तुम्हाला काय फिल करायचं असेल तर तुम्ही ड्रॅग करून पण मतलब एका जागातून खिचून दुसऱ्या ठिकाणी सोडू शकतात. हे पण करू शकतात. ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी इज इक्वल्स टू आणि कॅल्क्युलेशन म्हणजे ते फॉर्म्युला लिहायचं, इज इक्वल टू आणि फॉर्म्युला. एक्सेल मध्ये असतं सगळं फॉर्म्युला. तुम्ही गुगल करेल तर तुम्हाला माहित पडेल, खूप सारे युट्यूब व्हिडिओ पण आहे तुम्हाला शिकायचं आहे तर इज इक्वल टू ते फॉर्म्युला लिहिलं आणि जे डेटा काढलाय त्याला तुम्ही एका सेकंदात तुम्हाला मोजून काढून देणार की असं असं झालंय. आणि काय त्याच्या डेटामध्ये फेरबदल झालं, फक्त डेटा चेंज करा, कॅल्क्युलेशन टोटल आपोआप चेंज होऊ शकतो. म्हणजे तुम्ही दिस इज पॉसिबल बिकॉज यू
क्या तुम्ही ते फॉर्म्युला घातलाय म्हणून. तर एक्सेलचा वापर आणि फायदा असं केलं गेलेलं जातात. तर हेच होतं ICT मध्ये, आणखीन काही नाहीये. तुम्हाला बहुतेक पाठच करावं लागेल सगळं, जे जे नाव आहे त्याच्यामध्ये समजण्यासाठी जास्त काही नाही. तर तुम्हाला काही डाऊट आहे का? नो मॅम. नो मॅम. ओके. तर तुम्हाला कोणत्या दुसरं टॉपिक मध्ये डाऊट आहे का, जे एक्झाम मध्ये येणार आहे? आहे. चला मग मी प्रश्न विचारते तुम्हाला. आता जे झालंय आपलं चॅप्टर त्याच्यावर, ICT म्हणजे काय, ICT मध्ये काय काय बघू डेफिनेशन काय काय बोलतं ICTच्या? ऋतुपर्णा, साई, अनुष्का, ICTचं डेफिनेशन काय लिहिलं आहे? तुम्ही वाचू शकतात स्लाइडवर, वाचून सुद्धा बोलू शकतात. कशाची मॅम? ICTचं डेफिनेशन काय आहे? Ma'am, information communication technology include communication device, their use and the service provide with their help. करेक्ट. किती जनरेशन्स ऑफ कम्प्युटर होते? 5, जनरेशन. 4th and 5th. 5. करेक्ट. करेक्ट. पहिला जे कम्प्युटर होता त्याला काय प्रॉब्लेम होत होतं त्याच्यामध्ये? ते खूप गरम होत होतं. शाबाश ऋतुपर्णा. आणि आजचं कम्प्युटर कसं आहे? स्मार्ट आहे. स्मार्ट म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं फीचर आहे? AI. करेक्ट. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. शाबास साई, शाबास अनुष्का. कम्प्युटर कसं काम करतो? अपडेट, मग नंतर प्रोसेसिंग आणि नंतर ते मेसेजेस आउटपुट करता. करेक्ट. इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट. इनपुटचा एक एक्झाम्पल ला, इनपुटचं एक डिव्हाइसचं एक्झाम्पल कसं इनपुट केलं जातात? मॅम, कीबोर्डच्या सहाय्याने. करेक्ट ऋतुपर्णा. प्रोसेसिंग कुठे होते? कम्प्युटरचा मेंदू काय आहे? माऊस. CPU. CPU. करेक्ट. CPU. करेक्ट ऋतुपर्णा. करेक्ट. CPU आहे कम्प्युटरचा माऊस. आउटपुट कुठे दिसतो आपल्याला? स्क्रीन वरती. स्क्रीन. आपण त्याला बोलतो मॉनिटर पण बोलतात त्याला. शाबाश. Yes, ma'am. कम्प्युटरच्या आतमध्ये काय काय असतं? रॅम. करेक्ट. आणखी? Ma'am, रीड ओनली मेमरी. इन्फॉर्मेशन. रोम. करेक्ट. ऑपरेटिंग सिस्टम. करेक्ट. प्रोग्राम आणखी? डाटा अँड इन्फॉर्मेशन. शाबाश. करेक्ट. कम्प्युटरचा आपण 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं तर काय काय होतंय कम्प्युटरमध्ये? काय काय होतं? हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. करेक्ट. हार्डवेअर मध्ये काय काय येतो? मॅम, एक्झाम्पल्स का? हो. कीबोर्ड, मॉनिटर, प्रिंटर. प्रोसेसर. प्रिंटर. CPU. करेक्ट. करेक्ट. सॉफ्टवेअर मध्ये काय काय येतो?
इनपुट आउटपुट करेक्ट. आणि कुठलं सॉफ्टवेअर भरलेला गेलाय ते कम्प्युटरमध्ये, ऑपरेटिंग सिस्टम, हे पण येतं. सप्लाय. येस मॅम. कॉमन सॉफ्टवेअर टूल्स काय आहेत कम्प्युटरमध्ये? MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवर पॉइंट, पॉइंट. आणखीन दोन. मायक्रोबॅट रीडर, इंटरनेट इंटरनेट एक्सप्लोरर, ऍक्रोबॅट रीडर काय करतो? फाइल्स. प्रिंट फाईल बघतो, फाइल्स. काय म्हणतो आपण त्याला? फाईलचं नाव काय असतं? PDF, PDF. साबाश PDF असतो. इंटरनेट एक्सप्लोरर काय यूज करतो? सर्चिंग. ऑनलाईन सर्चिंग. साबाश इंटरनेट वरील माहिती शोधतो. साबाश ऋतुपर्णा, साबाश शाळी. आता वर्डचा वापर कसा केलेला जात आहे? डॉक्युमेंट्स. साबाश जाय अनुष्का, साबाश. टाइप क्वेश्चन्स. करेक्ट. तर म्हणजे पॅसेज, काही पॅसेज असे पॅराग्राफ असाल लिहिण्यासाठी आपण वर्डचा वापर केले जातात. एक्सेलचा वापर केव्हा केलं जातं? माहिती वगैरे. ग्राफ्स. माहिती नाही, ग्राफ. करेक्ट साई, करेक्ट. डेटा एंट्री. एक्सेल मध्ये डेटा एंट्री होतोय, खूप सारं टेबलचं काम होतोय, काय फॉर्म्युला लावलंय, काय कॅल्क्युलेशन करायचं ते एक्सेल मध्ये होतं. पॉवर पॉइंट केव्हा यूज केलं गेलं जातं? स्लाइड प्रेझेंटेशन साठी. साबाश, करेक्ट. शाळेमुळे आमची पटकन शिकून जातात. हा चॅप्टर संपला का आता? हो बाला, आता संपला. मग म्हणूनच मी तुम्हाला एकदा रिवाइज करून क्वेश्चन सांगते. हे छोटंसं चॅप्टर होतं म्हणून. हे डेमॉन्स्ट्रेशन कसं केलेलं जाते? डेमॉन्स्ट्रेशन सायन्स मध्ये कसं केलेलं जातं? ICTचा वापर. पहिला वापर काय आहे? डेमॉन्स्ट्रेशन. डेमॉन्स्ट्रेशन मध्ये काय होतं? मॅम ॲनिमेशन बनवण्यासाठी. करेक्ट. अॅनिमेशन आणि हे सगळं करतात. प्रिडिक्शन मध्ये काय केलेलं जातात? प्रिडिक्शन कुठे मॅम वापर केले? इन्फॉर्मेशनला प्रोसेसिंग करण्यासाठी. इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. आणि अनुष्का काय सांगत होती? प्रिडिक्शन केव्हा वापर केलेला जातो? कशाचा प्रिडिक्शन करण्यासाठी, भविष्यवाणी करण्यासाठी आपण यूज करतो? हवामानशास्त्राचा. साबाश ऋतुपर्णा, Meteorology. साबाश. कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय? इंटरनेट, न्यूजपेपर, चॅट रूम, हे सगळं. करेक्ट. आपण सायंटिफिक जे एक्सपेरिमेंट झालंय, त्याचे जे पेपर आउट झालंय ते पण आपण रीड करू शकतो. म्हणून आपण कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन साठी पण इंटरनेटला यूज केलेलं गेलं जातं असं म्हणतो. म्हणजे एका सायंटिस्टने एक रिसर्च केला आणि ते पेपर त्याला आपल्याकडे ठेवलं आणि दुसऱ्या सायंटिस्टला ते पेपर पाहिजे रेफरन्ससाठी, पुढचं काम करण्यासाठी. तर त्याच्यातून त्या सायंटिस्टला कॉन्टॅक्ट करून, कुरिअर करून ते पेपर आणायचा आपल्या ठिकाणी, ते खूप खूप कठीण आहे. म्हणूनच आपण हे जे आहे ते एकदा इंटरनेटवर टाकलं तर ते आपण ज्यापर्यंत तिकडून काढत नाही ते त्यापर्यंत तिकडेच राहणार आणि सगळ्यांना ऍक्सेस होणार ते. करिअर काय काय असतात कम्प्युटरमध्ये? सॉफ्टवेअर फील्ड, हार्डवेअर फील्ड, सॉफ्टवेअर फील्ड, हार्डवेअर फील्ड, मार्केटिंग. ट्रेनिंग, मार्केटिंग. साबाश. CDAC चा फुल फॉर्म काय आहे?
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. कम्प्युटिंग. शाबाश. कुठे आहे सीडॅक? पुण्यामध्ये मॅम. आणि सीडॅक इंडियाचा सबसे मोठं कम्प्युटर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. सीडॅकने कुठलं पहिलं सुपर कम्प्युटर बनवलेलं होतं? परम. पेरम. करेक्ट. कुठल्या सायंटिस्टच्या नेतृत्वाने? डॉक्टर विजय भटकर. करेक्ट. आणि ते काय करायचं तो? Performs billion calculations per second and is used in space research. करेक्ट. आणि कुठल्या वापर केला गेलेला जातो? Oil कुठे वापर? exploration, medicine, meteorology, engineering, and defense. करेक्ट. आणि सीडॅकने दुसरं कुठलं काम केलं होतं? ISCI. ISCII. त्याचं full The form? Indian Code for Used for writing different Indian languages scripts. करेक्ट. शाबाश. आता आपल्याला जेव्हा आपण डेटा एंटर करतो तेव्हा काय काय काळजी घ्यावी लागेल सांगा? 4 काळजी आहेत. Keep data in tabular form. Enter different data types in different cells neatly and in one flow. Avoid unnecessary spaces. And when you दुसरं can use the smart tag to fill the data and required. Also, तिसरं one entered data can Can be in formed different ways and used for various calculations with formula. calculation formula. Will Correct. using a When formula, using a formula type type the the equal sign. first space should be instant while typing a file formula. करेक्ट. म्हणजे त्यांनी सांगितलंय इज इक्वल टू घाला, स्पेस नका घाला इज इक्वल टू तर नंतर, आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युला टाईप करा. तो तुम्हाला डेटा देणार म्हणजे रिझल्ट देणार. समजलं हे चॅप्टर? काय कठीण असतं आहे का हे चॅप्टर मध्ये आता तुम्हाला? नाही मॅम. मॅम Correct. आता पेपर्स जवळ आले ना तर तुम्ही रिव्हिजन घेऊ शकता का मागच्या चॅप्टर्सची? ओके. मी ना विचारते मॅडमला की आपण रिव्हिजन घेऊ शकतो की नाही. ते हो सांगितले तर मी तुमच्या नेक्स्ट क्लासला रिव्हिजन घेणार. चालेल सगळ्यांना? पण तुम्हाला पण एकच शर्त आहे माझा, तुम्हाला पण पाठ करावं पाहिजे. हे रिव्हिजन आहे, मी शिकवत नाही. रिव्हिजन म्हणजे मी तुम्हाला पाठ आहे आणि तुम्हाला रिफ्रेशमेंट म्हणून फक्त वरच घेणार. तर तुम्हाला पण पाठ करावं लागेल मग, म्हणून तर तेव्हाच हे काम करू शकतो. ओके मॅम. मॅमनी होकार दिलं तर तुम्ही पाठ केला आणि तेव्हा आपण रिव्हिजन ओके, केलं मॅम. तर ते बऱ्यापैकी प्रिपरेशन होणार. चालेल? Okay. ओके Yes, मॅम. ma'am. ओके. ओके मॅम. ओके. थँक्यू मॅम. ओके. एव्हरीबडी ऑल गुड नो? हे समजलंय ना चॅप्टर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ओके ma'am. देन. ओके बाय. मग सर्वांनी नीट वाचा, अभ्यास करा. आपण दुसऱ्या क्लासमध्ये Yes. भेटू. बाय. Bye, ma'am. Yes, ma'am. Good बाय night, ma'am. बाय. Thank you, ऑल द ma'am. बेस्ट. गुड नाईट. ऑल द बेस्ट.